काय माहिती मॅम. टीचर आतापासून कमीच मुलं राहत आहे. का पण मॅम नाही रिझन नाही आहे. 31st आलंय का म्हणून? नाही नाही मॅम, टीचर. 31st उद्या आहे. काय आहे? 31st. हा हा. पहिल्या लेक्चरला पण एवढेच कमी असतात? येस मॅम. नाही, पहिल्या लेक्चरला थोडे जास्त असतात, दुसऱ्या टीचर लेक्चरला कमी पहिले ना असतात. म्हणजे 2-3 मुलं जास्त असतात. यस मॅम. बर, तर आपण मग कंटिन्यू करायचं आपलं? येस येस मॅम. मॅम. यस मॅम. मॅम सर्कल चॅप्टर चालू. सर्कल झाला ना आपला? सर्कल नाही, कोऑर्डिनेट जॉमेट्री चालू केलं ना आपण ग्राफचा. हो टीचर. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट आपण बघितलेलं ना. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, तो चॅप्टर आपला चालू आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्री. बरोबर की नाही? येस मॅम. येस मॅम. कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये आपण शिकलो की जो आपला आपण जेव्हा 2 ऍक्सिस काढतो ना, तेव्हा 2 ऍक्सिस जे आहेत की नाही, त्या 2 ऍक्सिस मध्ये आपला जो प्रतल आहे, त्या प्रतलाचे एकूण 4 भाग होतात. आणि त्या 4 भागांना आपण काय म्हणतो? क्वाड्रंट म्हणतो, है ना. आणि कोणताही जो बिंदू असतो, त्या बिंदूशी निगडीत 2 संख्या असतात. एक एक्स अक्षावरची एक्स निर्देशक, एक्स कोऑर्डिनेट, आणि दुसरा असतो वाय कोऑर्डिनेट. बरोबर? कोणताही बिंदू तुम्ही प्रतलामध्ये कोणताही बिंदू आपण प्रतलात घेतला तर त्या बिंदूशी निगडीत 2 संख्या असणार. एक एक्स अक्षावरची आणि दुसरी वाय अक्षावरची. मग त्याला आपण एक्स निर्देशक किंवा एक्स कोऑर्डिनेट म्हणतो. आणि दुसरा जो बिंदू आहे, दुसरी जी संख्या असते त्याला आपण वाय कोऑर्डिनेट असं म्हणतो. हे बघा, असं आपण फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे आपला. नंतर हा इकडचा सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट असं. आणि आपला जो बिंदू असतो तो या 4 आणि 2 ऍक्सिस असे एकूण मिळून 6 पैकी कोणत्या तरी एका जागेवर असतो. बरोबर? आता इथे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन, म्हणजे प्लेन मध्ये कुठेही एक पॉइंट असेल तर त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स असतात. कोऑर्डिनेट्स म्हणजे त्या पॉइंटशी रिलेटेड नंबर्स, संख्या. जसा हा पी पॉइंट आहे, तर हा पी पॉइंट जो आहे त्या पी पॉइंटशी रिलेटेड हे जे 2 नंबर्स आहेत, पहिला जो असतो तो एक्स अक्षाशी निगडीत असतो. आता एक्स अक्षावरची हा पी बिंदू एक्स अक्षावरची 2 संख्या दाखवतो आणि वाय अक्षावरची कोणती संख्या दाखवतो? पी बिंदू वाय अक्षावरील कोणती संख्या दाखवते? 3 अशी संख्या दाखवतोय पी बिंदू. त्यामुळे पी बिंदूचे जे निर्देशक आहेत, स्क्रीन दिसते सर्वांना? येस मॅम. दिसते मॅम. दिसते टीचर. तर प्रत्येक बिंदूशी निगडीत 2 संख्या एक्स निर्देशक म्हणतो आणि दुसरी वाय अक्षावरची, ज्याला आपण वाय निर्देशक असं म्हणतो. पी बिंदूशी निगडीत 2 संख्या आणि वाय अक्षावरची. आता समजा मी इथे कोणता तरी बिंदू घेतला, इथं हा बिंदू घेतला, दिसते स्क्रीन सर्वांना?
इथे बिंदू Yes, जर ma'am. तुम्ही घेतला हा डी, टीचर तर दिसते. या डी चे निर्देशक काय असतील? दिसतो मला तुम्हाला? हा, त्याचे निर्देशक काय असणार? डी काय असणार? 3 आणि -3. 3 - 3 बरोबर. एक्स अक्षावरची तो 3 हा नंबर दाखवतो एक्स अक्षावरचा, आणि वाय अक्षावरचा -3 असा नंबर दाखवतो, है ना. आता समजा तुम्हाला मी इथं एखादा बिंदू दिला, हा, त्या बिंदूचे निर्देशक काय? हा समजा ई बिंदू आहे. या ई चे निर्देशक काय येणार? -2 आणि थोडासा इकडे -3. बरोबर, -2 -3. हा ई जर असेल तर याचे -2 -3, कारण एक्स अक्षावरचा तो -2 दाखवतो आणि वाय अक्षावरचा -3 दाखवतो. ठीक आहे. आता समजा तुम्हाला मी एखादा बिंदू मी एक्स अक्षावरचा दिला, तर त्याचे निर्देशक काय लिहिणार तुम्ही? एक्स अक्षावरील बिंदू, ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं. जर बिंदू एक्स अक्षावर असेल, समजा हा बिंदू आहे, हा बघा हा बिंदू आहे, मॅम हा समजा आहे एफ. मॅम -2 बरोबर, -2, 0, कारण त्याचा जो दुसरा निर्देशक आहे तो 0 असतो. आणि वाय अक्षावर जर बिंदू आहे, समजा हा इथे वाय अक्षावर मी बिंदू घेतला, इथे हा घेतला एच बिंदू, 0 तर याचे -3 निर्देशक 0 काय येणार? -3 -3, कारण त्याचा तो वाय अक्षावर असल्यामुळे तो वाय निर्देशक आपल्याला माहित आहे -3, आणि तो वाय अक्षावर असल्यामुळे जो पहिला निर्देशक आहे एक्स निर्देशक तो 0 असतो. बरोबर आहे. असे निर्देशक आपल्याला माहित पडले पाहिजे की प्रत्येकाचे निर्देशक कसे लिहायचे. आता आपल्याला पुढे काय शिकायचं माहिती आहे का? पुढे आपल्याला एक गंमत शिकायची आहे की आलेख न काढता आपल्याला ओळखायचं आहे की जो दिलेला ठिकाणी प्लेन चरणात आहे, क्वाड्रंट मध्ये आहे की कोणत्या तो अक्षावर आहे, हे आपण आलेख न काढता ओळखायचं. मॅम माइक म्यूट आहे. गुड इव्हनिंग. आवाज येतोय? येस मॅम येतोय. Yes, ma'am. आवाज येतोय आता? हो टीचर. येस मॅम येतोय. Yes, ma'am.
आता येतो आवाज? येस मॅम, येतोय. बर, आता इथे बघा, तुम्हाला जर दोन ऍक्सिस इथे दिसतात आपले. असा जो व्हर्टिकल आहे हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा व्हर्टिकल आहे तो वाय ऍक्सिस आहे आणि हॉरिझॉन्टल जो आडवा आहे तो एक्स ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस वर कसं असतं, हा मध्ये ऍक्सिस एकमेकांना इंटरसेक्ट करतात, छेदतात, तो ओरिजिन असतो. राईट साइडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि लेफ्टला सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत एक्स ऍक्सिस वर. वाय ऍक्सिस वर वरती सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि खाली सगळे निगेटिव्ह नंबर्स आहेत. बरोबर आहे? आता ग्राफ न काढता आपण कसं ओळखणार बरं की तुम्हाला दिलेला पॉइंट कोणत्या क्वाड्रंट, कोणत्या प्लेसवर आहे? टोटल प्लेसेस जे आहेत ते 6 आहेत. 6 पैकी कोणत्या तरी एका ठिकाणी तो पॉइंट असणार. 4 क्वाड्रंट आणि 2 ऍक्सिस. मग एवढं लक्षात ठेवायचं की समजा हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ना साइन वरून आपण ओळखू शकतो की तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे. कसं? आता जर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर इकडून येणारा नंबर पण पॉझिटिव्ह आहे आणि इकडून येणारा नंबर पण पॉझिटिव्ह, म्हणजे दोन्ही कोऑर्डिनेट जर प्लस प्लस असतील, कारण बघा इथे जे पण पॉइंट्स आहेत, इथे जे पण पॉइंट्स आहेत त्या सगळ्यांचा एक्स कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह असणार आणि वाय कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह असणार. म्हणजे पहिला पण पॉझिटिव्ह जर असेल तर ओळखायचं की तो पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. सगळ्यात पहिला काय चेक करायचं माहितीये का? कोणता कोऑर्डिनेट 0 तर नाहीये ना. पहिलं तर हे बघायचं. 0 जर असेल तर त्याचं काय करायचं ते आपण बाजूला ठेवू. आधी पहिलं चेक करायचं की तुम्हाला समजा आलेख न काढता, ग्राफ न काढता ओळखायचंय की तुमचा पॉइंट कुठे आहे, कोणत्या प्लेसवर आहे. तर त्याच्यासाठी पहिलं चेक करा की कोणता कोऑर्डिनेट 0 आहे का. जर नसेल कोणताच कोऑर्डिनेट 0 तर मग साइन बघायची दोघांची. कळतंय मी काय बोलते? पहिलं तुम्हाला चेक करायचंय, पहिलं काय चेक करायचंय की 2 पैकी कोणता कोऑर्डिनेट 0 तर नाही ना, हे चेक करा. 0 असेल तर काय करायचं ते मी नंतर सांगते. आणि जर 0 नाहीये कोणताच कोऑर्डिनेट तर मग हे वापरायचं. पहिल्या क्वाड्रंट मध्ये दोन्ही प्लस प्लस असते. दुसऱ्या कोऑर्डिनेट मध्ये एक्स कडून येणार निगेटिव्ह नंबर दुसऱ्या कोऑर्डिनेट मध्ये आणि वाय कडून येणार पॉझिटिव्ह. म्हणजे वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतो, मायनस आणि प्लस. एक्स कोऑर्डिनेट, पहिला कोऑर्डिनेट मायनस असणार कारण लेफ्ट साइडला आहे, एक्स ऍक्सिसच्या लेफ्ट साइडचा नंबर तिथे जाणार, त्यामुळे तो एक्स कोऑर्डिनेट मायनस असतो. पण वरच्या बाजूला असल्यामुळे वाय ऍक्सिसचा कोऑर्डिनेट जो आहे तो प्लस असणार सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे मायनस प्लस असेल तर ओळखायचं की तो सेकंड क्वाड्रंट आहे. त्यानंतर थर्ड क्वाड्रंट मध्ये दोन्ही कडून मायनस मायनसच येणार, इकडून पण मायनस इकडून पण मायनस. मग दोन्ही जर मायनस मायनस आणि इकडे कसं येणार, इकडे प्लस एक्स ऍक्सिस कडून प्लस येणार आणि वाय ऍक्सिस कडून मायनस, म्हणजे प्लस मायनस. मग तो फोर्थ क्वाड्रंट. प्लस मायनस आहे तर फोर्थ क्वाड्रंट. कळलं? म्हणजे काय लक्षात ठेवायचं, फर्स्ट क्वाड्रंट साठी प्लस प्लस, फर्स्ट क्वाड्रंट साठी साइन काय आहे, फर्स्ट क्वाड्रंट साठी साइन आहे प्लस प्लस. सेकंड क्वाड्रंट साठी साइन आहे मायनस प्लस. थर्ड क्वाड्रंट साठी साइन आहे मायनस मायनस आणि फोर्थ क्वाड्रंट साठी आहे प्लस मायनस. एवढं कळलं? चार गोष्टी कळल्या. आता पहिलं मी चेक करायला सांगितलेलं तुम्हाला की कोणता कोऑर्डिनेट 0 आहे का ते आधी बघा. कारण जर कोणता कोऑर्डिनेट 0 असेल तर तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये नसतो, तो ऍक्सिस वर असतो. त्यामुळे तिथे हे ऑप्शन नाही लागत, तिथे साइन बघून उपयोग नाही, कारण तो क्वाड्रंट मध्ये नसणारच आहे. जर एखादा कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे समजा मी तुम्हाला असं सांगितलं की हा 0,3 हा पॉइंट,
तर हा पॉइंट जो आहे त्याचा हा पहिला कॉर्डिनेट म्हणजे एक्स कॉर्डिनेट 0 आहे. तर मग हा पहिल्या क्वाड्रंट मध्ये कुठल्याच क्वाड्रंट मध्ये नाहीये हा जो पॉइंट आहे ना, किंवा तुम्हाला दुसरा जर मी पॉइंट दिला 4,0 याचा पण वाय कॉर्डिनेट 0 आहे आणि याचा एक्स कॉर्डिनेट 0 आहे. समजा हा ए पॉइंट हा बी आहे, ए चा एक्स कॉर्डिनेट 0 आहे आणि बी चा वाय कॉर्डिनेट 0 आहे. तर हे दोन्ही पॉइंट कोणत्याच क्वाड्रंट मध्ये नसणार आहेत, कोणत्याच चरणात नसणार आहेत. तर ते कुठे असणार आहेत? क्वाड्रंट मध्ये नाही तर ते कुठे असणार आहेत? एक्सिस. ऍक्सिसवर, अक्षावर असणार आहेत. मग कोणत्या अक्षावर? एक्स अक्षावर की वाय अक्षावर? ते कसं ओळखायचं? आता हा 0,3 आहे. 0,3 आहे म्हणजे त्याचा 3 हा वाय कोऑर्डिनेट आपल्याला माहित आहे, एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. म्हणजे हा कोणत्या ऍक्सिसवर असणार? ज्याचा पहिला कोऑर्डिनेट 0 तो वाय ऍक्सिसवर, आणि ज्याचा दुसरा वाय कोऑर्डिनेट ज्याचा 0 त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 तो एक्स ऍक्सिसवर. हे लक्षात ठेवायचं, उलट लक्षात ठेवायचं. जो कोऑर्डिनेट 0 आहे त्याच्या अपोजिट ऍक्सिसवर तो असतो. म्हणजे जर एक्स कोऑर्डिनेट 0 आहे तर तो वाय ऍक्सिसवर असणार, आणि जर वाय कोऑर्डिनेट 0 तर तो एक्स ऍक्सिसवर असणार. म्हणून पहिला 0 कोणता कोऑर्डिनेट आहे का? 0 कोणता कोऑर्डिनेट असेल तर तो ऍक्सिसवर असणार, तो क्वाड्रंट मध्ये नसणार आहे. कळलं? म्हणजे आपल्याला विदाउट ग्राफ, आपण ग्राफ न काढता आपण ओळखू शकतो की तो पॉइंट कुठल्या प्लेसवर आहे, ऍक्सिसवर आहे, क्वाड्रंटवर आहे, हे आपल्याला कळतं. ठीक आहे. तर त्याच्यावर आपल्याला पहिली एक्सरसाइज आहे. फर्स्ट क्वेश्चन, स्टेट इन विच क्वाड्रंट or on which axis do the following points lie. म्हणजे कोणत्या क्वाड्रंट किंवा कोणत्या ऍक्सिसवर तुमचा पॉइंट हा लाय करतो. ठीक आहे. पहिलं तर चेक करा की कोणता कोऑर्डिनेट 0 नाही ना, ते आधी चेक करायचं. 0 नसेल तर मग तो क्वाड्रंट मध्ये, मग तर तुम्ही साइन बघून तुम्ही ओळखू शकता. आता जसा ए पॉइंट आहे, ए पॉइंटचा कोणता कोऑर्डिनेट 0 आहे का? नाही. म्हणजे तो क्वाड्रंट, म्हणजे तो ऍक्सिसवर नसणार आहे, कोणत्या तरी क्वाड्रंट मध्ये असणार आहे. मग क्वाड्रंट मध्ये कोणत्या? तर साइन बघा. पहिली साइन कोणती आहे? नंबर काही असू देत, साइन बघायची फक्त. पहिला मायनस आहे. पहिली साइन मायनस आहे, याची मायनस आणि प्लस आहे. आता मायनस प्लस कोणत्या क्वाड्रंट साठी आहे साइन? 2 क्वाड्रंट ट्रू. सेकंड क्वाड्रंट मध्ये मायनस प्लस, हे बघा सेकंड क्वाड्रंट साठी. म्हणजे पहिला पॉइंट जो आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार. शाळेमध्ये शिकवून झाले का हे? नो मॅम, आतापर्यंत चालू झाला. बरं. आता बी पॉइंट. अच्छा, बी पॉइंटचे कोणता कोऑर्डिनेट 0 आहे का इथे? पॉइंट बी चा नाही. नो मॅम. साइन मग म्हणजे तो ऍक्सिस वर नाहीये कोणत्या. हा, थर्ड क्वाड्रंट मध्ये मायनस आहे, त्यामुळे थर्ड क्वाड्रंट मध्ये. के पॉइंटचा कोणता कोऑर्डिनेट 0 आहे का? नाही. म्हणजे तो क्वाड्रंट मध्ये असणार, ऍक्सिस वर नसणार. दोन्ही प्लस प्लस आहेत, त्यामुळे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार. फर्स्ट मध्ये. डी पॉइंट फर्स्ट. ई पॉइंट फर्स्ट मध्ये. एफ सेकंड. फोर्थ. सेकंड मध्ये मायनस प्लस असं आहे, सेकंड साठी मायनस प्लस आहे. मॅम फोर्थ मध्ये. फोर्थ साठी प्लस मायनस आहे, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. जी फोर्थ मध्ये. एच वाय अक्षावर मॅम.
वाय ऍक्सिस वाय ऍक्सिस वर, कारण त्याचा पहिला एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणून तो वाय ऍक्सिस वर असणार. कळते का? Yes, ma'am. हा वाय Yes, ma'am. ऍक्सिस, वाय अक्षावर एम पॉइंट एक्स ऍक्सिस वर, X अक्षावर. एक्स अक्षावर, एन वाय ऍक्सिस वाय अक्षावर, मॅम टी वायच्या सांगितलं पाहिजे असं. वाय ऍक्सिस काय कळलं नाही? काय वायच्यावर कोणता? टी पॉइंट. येस टीचर. हा बरोबर, वाय ऍक्सिस वर. क्यू क्वाड्रंट 3 Third. क्वाड्रंट. थर्ड Third क्वाड्रंट 3 quadrant. बरोबर. आता इथे काय दिलंय? इन विच क्वाड्रंट आर द फॉलोइंग पॉइंट्स लाय. म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये हे पॉइंट असणार आहे. मग असे पॉइंट्स हुज बोथ कोऑर्डिनेट्स निर्देशक धन आहेत. दोन्ही First- निर्देशक, first. दोन्ही कोऑर्डिनेट्स. तर तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये असणार? फर्स्ट मध्ये. क्वाड्रंट हुज फर्स्ट बोथ, हा नंतर हुज बोथ कोऑर्डिनेट्स, दोन्ही कोऑर्डिनेट्स आर निगेटिव्ह, दोन्ही Quadrant कोऑर्डिनेट third. निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंट. हुज एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह, म्हणजे पहिला कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे अँड वाय कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह, म्हणजे क्वाड्रंट प्लस 4 मायनस. क्वाड्रंट 4 क्वाड्रंट 4 पण प्लस आणि मायनस, पहिला एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह, हा आपला चौथ्या क्वाड्रंट साठी three. साईन आहे. फोर्थ क्वाड्रंट. प्लस मायनस हे Ma'am, फोर्थ चौथं क्वाड्रंट तर- साठी ना. चौथ्याचं कशाचं? हा एक मिनिट. चौथं काय आहे? हुज एक्स कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह, म्हणजे पहिला एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह. मायनस प्लस. क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट Second quadrant. मॅम सेकंड क्वाड्रंट. बरोबर. Yes, ma'am. Second. कळलं सगळ्यांना? खूप सोपं आहे हे, फार काय असं काय कठीण नाहीये. आता थर्ड क्वेश्चन मध्ये तुम्हाला कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ करायची आहे. म्हणजे तुम्हाला कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ करायचे म्हणजे तुम्हाला आलेख काढायचा आहे. म्हणजे तुम्ही प्रॉपर आलेख वही घ्यायची आणि त्याच्यावर आलेख काढायचा आणि हे सगळे पॉइंट्स तुम्हाला तिथे प्लॉट करायचे, दाखवायचे. येतील दाखवता? इथे Yes, आता ma'am. ओळखायचं नाहीये की Yes, तो ma'am. कुठे आहे, फक्त आपल्याला एक आयडिया आली पाहिजे की तो कुठे असणार. मग त्याप्रमाणे तिथे आपण दाखवायचं. आता एल कुठे असणार, पण तो प्लॉट करायचंय तुम्हाला, दाखवायचे ते पॉइंट्स प्लॉट करायचे. आलेखावर तुम्हाला ते दर्शवायचे आहेत. फक्त एवढी आयडिया असली पाहिजे की त्याची प्लेस कुठे आहे. जसं एल ची प्लेस कोणती असणार, कुठे असणार तो एल? क्वाड्रंट 2 Quadrant 2. सेकंड क्वाड्रंट मध्ये. एम कुठे असणार? फर्स्ट क्वाड्रंट First. फर्स्ट क्वाड्रंट. एन कुठे असणार? फोर्थ Third. क्वाड्रंट फोर्थ Third. Third, ma'am. थर्ड मध्ये. थर्ड क्वाड्रंट मध्ये. पी फोर्थ क्वाड्रंट Fourth quadrant. फोर्थ. क्यू फोर्थ क्वाड्रंट फोर्थ मध्ये. एस एक्स ऍक्सिस X अक्षावर. एक्स ऍक्सिस आणि टी वाय ऍक्सिस Y axis. वाय ऍक्सिस. ठीक आहे, संपली ma'am. आपली ही एक्सरसाइज संपली. ठीक आहे. आता आपल्याला शिकायचे आहे ग्राफ मध्ये ना लाईन्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस आणि लाईन्स पॅरलल टू वाय ऍक्सिस. ठीक आहे. आता नीट लक्ष द्यायचं, हे खूप सोपं आहे. कळलं तर खूप सोपं आहे, नाही कळलं तर कठीण आहे.
Yes, ma'am. बघा आपल्या ना ग्राफ मध्ये किंवा कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये प्रत्येक लाईन जर मी एखादी लाईन जर काढते ना, आता ही आपली कोऑर्डिनेट सिस्टम आहे. या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये मी जर लाईन एखादी काढते, आता ह्या पण दोन लाईन्सच आहेत. ही एक्स ऍक्सिस आहे, ही पण एक लाईन आहे आणि वाय ऍक्सिस पण एक लाईनच आहे. तर त्या लाईनचं पण एक इक्वेशन असं, प्रत्येक लाईनचं एक इक्वेशन आहे. तुमच्या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये मी कशीही लाईन काढली, आता समजा मी अशी लाईन काढली एखादी, कोणतीही कशीही लाईन काढा, त्या प्रत्येक लाईनचं एक इक्वेशन असतं. ही अशी समजा मी एक लाईन काढली किंवा अशी एखादी मी लाईन काढली, कशाही मी जर लाईन काढते ना, तर त्या लाईनशी रिलेटेड एक इक्वेशन असतं. इक्वेशन लाईनचं, प्रत्येक लाईनचं काय आहे, एक इक्वेशन आहे. काय आहे? इक्वेशन. इक्वेशन. ते इक्वेशन जे आहे ते कसं आपण शोधायचं? तर बघा आता सध्या तुम्हाला नाइन्थ मध्ये फक्त आपल्याला ज्या एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे, या दोघांचं इक्वेशन आहे. आणि एक्स ऍक्सिसला पॅरलल म्हणजे अशा आडव्या एक्स ऍक्सिसला पॅरलल ज्या लाईन जातात त्या, आणि वाय ऍक्सिसला पॅरलल उभ्या सरळ, त्यांचं फक्त इक्वेशन कसं शोधायचं हे सध्या आपल्याला नाइन्थ मध्ये आहे. अशा ज्या आहेत क्रॉसवाल्या, अशा लाईन ज्या आहेत क्रॉसवाल्या, ज्या क्रॉस जातात, अशा जातात अशा, त्यांचं आपल्याला यावर्षी इक्वेशन नाही शोधायचं. त्यांचं आपल्याला 10वी मध्ये आहे अभ्यास, कळलं का? पण बाकीच्या ज्या सरळवाल्या आहेत, म्हणजे वाय ऍक्सिसला पॅरलल किंवा एक्स ऍक्सिसला पॅरलल, अशा ज्या लाईन्स आहेत, म्हणजे ही लाईन सोडून आता मी ज्या दोन उरलेल्या लाईन काढलेल्या ना, ज्या एक्स ऍक्सिसला पॅरलल म्हणजे काय, एक्स ऍक्सिसला पॅरलल म्हणजे या लाईन अशा, ही एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे, ही पण एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. मी जेवढ्या रेड मध्ये काढल्यात त्या एक्स ऍक्सिसला पॅरलल आहेत लाईन्स, बरोबर आहे? ह्या एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे, ठीक आहे. आणि उभ्या ज्या सरळ असणार त्या वाय ऍक्सिसला पॅरलल, अशी सरळ, ही वाय ऍक्सिसला पॅरलल, ज्या ब्ल्यू मध्ये मी तुम्हाला दाखवलं, या वाय ऍक्सिसला पॅरलल. मग यांचे इक्वेशन कसे शोधायचे हे आपल्याला आता सध्या शिकायचं. खूप सोपं आहे, बघा कसं शोधायचं. आधी आपण शोधूया की एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ज्या दोन लाईन आहेत, ज्या आपल्या कोऑर्डिनेट सिस्टम मधल्या मेन जे ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, त्या पण लाईनच आहे. मग त्यांचं इक्वेशन काय आहे ते आधी आपण बघूया, ठीक आहे. कोणाचं इक्वेशन बघायचं आपल्याला आधी? सगळ्यात आधी कोणाचं इक्वेशन बघायचंय? एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या दोन ऍक्सिसचं आधी इक्वेशन बघूया आपण, आणि मग त्याला पॅरलल लाईन्सचं इक्वेशन बघू. आता इथे तुमचं ओरिजिन आहे, इथे सगळे पॉझिटिव्ह नंबर आहे, इकडे सगळे निगेटिव्ह नंबर. आता मला फक्त सांगा की समजा एक्स ऍक्सिसचं मला इक्वेशन पाहिजे, एक्स ऍक्सिस जी लाईन आहे तिचं जर इक्वेशन पाहिजे, तर मला फक्त सांगा यांचे कोऑर्डिनेट्स एक्स ऍक्सिस वर जे पॉइंट्स आहेत, एक्स ऍक्सिस वर जेवढे पण पॉइंट्स आहेत त्यांचे मला कोऑर्डिनेट सांगा पटापट. आता हा जो पॉइंट आहे, हा त्याचे कोऑर्डिनेट काय असणार, जो मी सर्कल केलाय हा ए पॉइंट, त्याचे कोऑर्डिनेट काय असणार? 10. काय? 10, ठीक आहे. हा जो पॉइंट आहे, हा बी पॉइंट, 20. हा पॉइंट पुढचा त्याचा 30. 30.
30 30 हा पुढचा 40 40 हा 50 हा 50 60 हा 60 इकडे हे -10 -20 -30 -40 -50 असेच असणार की नाही ते कोऑर्डिनेट्स येस मॅम. हो मॅम. बरोबर. हो मॅम. तर इथे तुम्ही जर ऑब्झर्व केलं, तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिले तर एक गोष्ट काय सेम आहे. काय सेम आहे या सगळ्या पॉइंट्स मध्ये? पॉइंटच्या कोऑर्डिनेट मध्ये काय सारखं आहे? वाय ऍक्सिस सारखा तो आहे. कोणता कोऑर्डिनेट आहे? वाय ऍक्सिस नाही, Y वाय कोऑर्डिनेट सारखा आहे. वाय ऍक्सिस नाही, वाय कोऑर्डिनेट्स म्हणतात त्यांना. पहिला असतो तो एक्स कोऑर्डिनेट, नंबर जे आपण लिहितो ना 2, त्याच्यामध्ये पहिला एक्स कोऑर्डिनेट असतो आणि दुसरा वाय कोऑर्डिनेट असतो. तर या सगळ्या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. काय आहे? वाय कोऑर्डिनेट 0 आहे. म्हणून इक्वेशन लिहिताना एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय लिहायचं माहितीये काय? इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस जर विचारलं ना तुम्हाला, तर एक्स ऍक्सिस वरचा प्रत्येक पॉइंट जो असतो ना त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. त्यामुळे एक्स ऍक्सिसचं इक्वेशन लिहिताना आपण असं लिहितो, y इज इक्वल टू 0. इक्वेशन काय एक्स ऍक्सिसचं? एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय? y इज इक्वल टू 0. कारण एक्स ऍक्सिस वरचा कुठेही पॉइंट तुम्ही घ्या, त्याचा वाय कोऑर्डिनेट हा 0च असणार. कुठे आणखी पुढे तुम्ही कुठलेही पॉइंट एक्स ऍक्सिस वर घेतले तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असणार. बरोबर. म्हणून तुम्हाला जर एक्स ऍक्सिसचं इक्वेशन विचारलं तर एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय लिहायचं? इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस काय लिहायचं? y इज इक्वल टू 0. आता त्याच्या उलट वाय ऍक्सिसचं असतं. वाय ऍक्सिसचं कसं असणार बघा. हा वाय ऍक्सिसचं काय असेल इक्वेशन सांगू शकाल तुम्ही? एक्स इज इक्वल टू 0. बरोबर. एक्स इज इक्वल टू 0. का? कारण वाय ऍक्सिस वर, आता समजा वाय ऍक्सिस वर बघा, मी वरती एक्स ऍक्सिस वरचे नंबर नाही लिहित, मी वाय ऍक्सिस वरचे नंबर लिहिते. यांचे कोऑर्डिनेट सांगा पटापट. आता हा समजा 1 मी घेतला तर याचा कोऑर्डिनेट काय आहे? याचा 0,1, याचा 0,2, याचा 0,3, 0,4, 0,5, इकडे -1, 0, सॉरी 0, -1, 0, -2, 0, -4. बरोबर. म्हणजे या Yes, वाय ma'am. ऍक्सिस वर असेच लिहिणार ना कोऑर्डिनेट आपण वाय ऍक्सिस वरच्या पॉइंटचे. हो टीचर. येस मॅम. याच्यामध्ये या सगळ्या पॉइंटच्या कोऑर्डिनेट मध्ये तुम्हाला काय दिसतंय? वाय कोऑर्डिनेट म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. म्हणून तुम्हाला जर विचारलं की इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस, एक्स इक्वेशन इज ऑफ इक्वल टू 0. वाय ऍक्सिस, तर तो असणार एक्स इज इक्वल टू 0. उलट लक्षात ठेवायचं. जर वाय ऍक्सिसचं इक्वेशन विचारलं तर एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स ऍक्सिस इज इक्वल टू 0. कळलं? हो टीचर. आता हे आपल्याला 2 ऍक्सिसचे इक्वेशन आपण बघितले. आता या ऍक्सिसला, या दोन्ही ऍक्सिसला पॅरलल जर लाईन असतील तर त्यांचे इक्वेशन कसे लिहायचे? आता लाईन्स तर खूप पॅरलल असतात, बघूया आपण.
आधी आपण बघूया की लाईन्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस, तर त्याचे इक्वेशन काय आहे? लाईन्स पॅरलल कळतं ना? यस मॅम. Yes, ma'am. समांतर रेषा. हा, तर आता समजा हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. इथे आपण 1 2 3 -1 -2 -3 ते 0 ने. आता मी काय करणार माहितीये का, आता मी लाईन्स घेते पॅरलल टू एक्स ऍक्सिस. पहिली लाईन घेते, आधी एकच लाईन घेते, मग त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की त्या लाईन्सचं आपण इक्वेशन कसं लिहायचं आहे. बघा, समजा मी एक लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल पाहिजे आपल्याला. एक्स ऍक्सिसला पॅरलल म्हणजे अशी जाणार, बरोबर आहे? ही एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन, ठीक आहे. आणखी एक मी इथून घेते, आणखी एक एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन. इथे म्हणजे 2 मधून जाते अशी एक लाईन. आता बघा, ही लाईन जी आहे पहिली, ही एल लाईन, ही एल लाईन जी आहे ती एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे आणि ही पण आहे एम. तर ही जी लाईन आहे, या लाईनवरचे जे पॉइंट्स आहेत त्याचे मला कोऑर्डिनेट सांगा. समजा हा पॉइंट आहे इथं, याचे कोऑर्डिनेट सांगा. 1 4. पटापट कोऑर्डिनेट यांची 1 4 मॅम. 1, 1, 4 याचे 2 4 3 4 4 4 2 5 4 3 4 4 4 5 4. इकडे हे -1, 4 है ना? यस मॅम. Yes, ma'am. इथे हा जर घेतला तर हा -4, 4. इकडे -5, 4. आता याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला? याच्यामध्ये काय दिसते या पॉइंट्स मध्ये? जी लाईन मी एक्स ऍक्सिसला पॅरलल काढलेली आहे, जी लाईन मी एक्स ऍक्सिसला पॅरलल काढली आहे, त्या पॅरलल लाईन वरचे जे पॉइंट्स जेवढे पण आहेत त्याचा कोणता कोऑर्डिनेट सेम आहे? वाय कोऑर्डिनेट. वाय कोऑर्डिनेट, एक्स नाही. दुसरा कोऑर्डिनेट बघा ना, वाय कोऑर्डिनेट सेम आहे सगळ्यांचा, 4 4 4 4 4 4, बरोबर ना? Yes, वाय ma'am. कोऑर्डिनेट सेम. बघा, आपण मगाशी पण जो एक्स ऍक्सिसचं इक्वेशन लिहिलं, एक्स ऍक्सिसचं इक्वेशन मी काय लिहिलं मगाशी? एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय लिहिलं? x is equal to 0. नाही, उलट लिहायचं, उलट. मॅम वायचं सांगितलं ना, तर मग x वाय येईल इज ना. इक्वल टू 0. मगाशी आपले नाही, एक्स ऍक्सिसचं विचारलं मी. एक्स ऍक्सिसचं इक्वेशन काय लिहिलं आपण मगाशी? बघा, हे एक्स ऍक्सिसचं y इक्वेशन, is equal to 0. कारण एक्स ऍक्सिस Y वरचे is equal सगळे to जे 0. पॉइंट्स आहेत, हा, त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. आणि तसंच आहे ना, जसं इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस आहे ना, एक्स ऍक्सिसचं जसं इक्वेशन वाय इज इक्वल टू 0 आहे ना, तसं एक्स ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या ज्या लाईन आहेत ना, त्याचं पण इक्वेशन वाय इज इक्वल टू समथिंग असणार. ज्या पॉइंट मधून तो जातोय ना, वाय इज इक्वल टू ते लिहायचं. म्हणजे या लाईनचं इक्वेशन काय लिहिणार तुम्ही? कारण या लाईनवरचा प्रत्येक पॉइंट जो आहे त्याचा कोणता कोऑर्डिनेट सेम आहे?
या सगळ्यांचा कोणता कॉर्डिनेट सेम आहे? म्हणजे कोणता कॉर्डिनेट आहे तो? कोणता कॉर्डिनेट आहे? एक्स आहे की वाय आहे? 4 y coordinate एक्स कॉर्डिनेट आहे की वाय कॉर्डिनेट आहे? y y वाय कॉर्डिनेट. Y. मग या लाईनचं इक्वेशन काय लिहिणार? या लाईनचं इक्वेशन काय लिहिणार? Y y coordinate is is equal to 4. 4. या लाईनचं इक्वेशन y is equal to 4. काय लिहिणार? y is y equal is to 4. equal to 4. नेहमी ना एकदम डोक्यात क्लिअर ठेवा. एक्स ऍक्सिसला आणि एक्स ऍक्सिसचं स्वतःचं पण इक्वेशन, एक्स ऍक्सिसचं स्वतःचं इक्वेशन y इज इक्वल टू 0 आहे आणि एक्स ऍक्सिसला जेवढ्या लाईन पॅरलल आहेत त्यांचं इक्वेशन पण y इज इक्वल टू समथिंग असणार. ज्या पॉइंट मधून ती जाणार, जसं एम लाईन दिलेली आहे, तिचं इक्वेशन काय असेल सांगा? ती पण एक्स ऍक्सिसला पॅरल आहे, तिचं इक्वेशन काय असेल? y is equal to -2. बरोबर, y इज इक्वल टू -2. कारण तुम्ही जर बघितलं तर या सगळ्या पॉइंटचा y कोऑर्डिनेट बघा -2 असणार. 1, -2. नंतर इथं जर घेतला मी तर 2, -2. इथे 3, -2. बरोबर आहे? Yes ma'am. म्हणजे मॅम. थोडक्यात तुम्हाला काय लक्षात ठेवायचं माहितीये का? तुम्हाला जर असं विचारलं ना की एखादी लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे आणि या पॉइंट मधून जाते वाय ऍक्सिस वरच्या, आता समजा मी असं सांगितलं की एक लाईन आहे जी एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे आणि +2 मधून जाते वायच्या, अच्छा +2 मधून जाते अशी, तर हिचं इक्वेशन काय या लाईनचं? Y is equal to 2. y इज इक्वल टू 2. कळते का नाही? y इज इक्वल टू 2. हो टीचर. ही लाईन आहे, हिचं इक्वेशन काय? Y is equal to -4. -4. बरं, या लाईन ज्या आहेत त्या कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहेत सगळ्या? x axis. X axis. ऍक्सिसला पॅरलल. हा, एक्स ऍक्सिसला पॅरलल आहेत, एक्स ऍक्सिसला पॅरलल आहेत. ज्या लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल त्याचं इक्वेशन y इज इक्वल टू समथिंग असतं. y इज इक्वल टू समथिंग ज्या एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. उलट एकदम माइंड मध्ये लक्षात ठेवायचं, एक्स ऍक्सिसला पॅरलल म्हणजे तिचं इक्वेशन y इज इक्वल टू समथिंग. स्वतः एक्स ऍक्सिसचं पण इक्वेशन y इज इक्वल टू 0 आणि y ऍक्सिसला पॅरलल ज्या लाईन आहेत त्यांचं पण इक्वेशन y इज इक्वल टू समथिंग असणार. कळलं? हो टीचर. कळतंय का? आता आपल्याला हो, बघायचंय मॅम. लाईन्स पॅरलल. Yes ma'am. याच्या उलट लाईन्स पॅरलल टू वाय ऍक्सिस. जसं आपण वाय ऍक्सिसचं इक्वेशन काय बघितलं? वाय ऍक्सिसचं इक्वेशन X is equal to 0. एक्स इज इक्वल टू X 0. is equal to तसंच something. वायला पॅरलल ज्या लाईन असणार ना, हा एक्स इज इक्वल टू वाय ऍक्सिसला पॅरलल ज्या लाईन असणार ना त्याचं इक्वेशन एक्स इज इक्वल टू समथिंग असणार. समजते का? Yes ma'am. Ma'am. बघूया आपण, म्हणजे त्याचं आपण प्रूफ पण देऊ शकतो आपल्याला जर पाहिजे तर. म्हणजे समजा मी एखादी लाईन अशी हा धडा खूप सोपा आहे, खूप सोपा, काही नाही या धड्यामध्ये. खूप लॉजिकल गोष्टी आहेत, फक्त लॉजिक आहे फक्त, बाकी काही नाही. आता मी एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसला पॅरलल म्हणजे उभी असणार अशी, बरोबर आहे ही लाईन. आता Yes. या लाईन मध्ये जेवढे पण पॉइंट्स आहेत, समजा हा पॉइंट आहे, तर याचे कोऑर्डिनेट काय असणार या पॉइंटचे? Uh, 5, 1. 5, 1. 5,1. याचं 5,2, 5,3, 5,4. 5,2, 5,3, 5,4. त्यानंतर इकडे जर बघाल तर इथं हा
5, -1 इकडे 5, -2 म्हणजे यांचा कोणता कोऑर्डिनेट सेम आहे? यांचा कोणता कोऑर्डिनेट सेम आहे? I 5. I हा, फाय कोणता कोऑर्डिनेट आहे? कोणता कोऑर्डिनेट आहे पण? एक्स ऍक्सिस एक्स एक्स कोऑर्डिनेट कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट. हा, मग याचं इक्वेशन काय असेल या लाईनचं? एक्स इज इक्वल टू 5. बरोबर, x इज इक्वल टू 5 याचं इक्वेशन समजते का? x इज इक्वल टू 5 असं इक्वेशन या लाईन. हो मॅम. जसं y ऍक्सिसचं इक्वेशन x इज इक्वल टू 0 आहे, तसं y ऍक्सिसला पॅरलल लाईनचं पण इक्वेशन x इज इक्वल टू समथिंग, म्हणजे ज्या नंबर मधून तो x ऍक्सिसच्या ज्या नंबर मधून जाणार तो नंबर. जसं आता ही लाईन समजा मी y ऍक्सिसला पॅरलल काढले तर हिचं इक्वेशन काय असणार? -2 1. नाही, इक्वेशन या लाईनचं इक्वेशन काय असणार? एक्स ऍक्सिस इज इक्वल टू -2. एक्स ऍक्सिस नाही, काय लिहायचं फक्त? x इज इक्वल टू -2. कळलं? Yes, ma'am. येस हो मॅम. आता इथे तुम्हाला ना फर्स्ट वाला मी सांगते, इथे फक्त मला तुम्ही हे सांगा, राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू y ऍक्सिस. बघा, एक लाईन आहे जी कशाला पॅरलल आहे? Y X कशाला पॅरलल आहे? y ऍक्सिसला. आता Y y ऍक्सिसला पॅरलल लाईन जर असेल, हा, y ऍक्सिसला पॅरलल जर लाईन आहे तर याचा अर्थ तिचं इक्वेशन काय असणार? लगेच क्लिअर झालं पाहिजे. एक्स मध्ये जर ती y ऍक्सिसला, एक्स हा, ऍक्सिस एक्स मध्ये x इज इक्वल टू समथिंग, x इज इक्वल टू समथिंग. मग आता समथिंग काय आहे ते पुढे दिलेलं आहे. ऍट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स फ्रॉम इट टू इट्स लेफ्ट. y ऍक्सिसच्या लेफ्टला. आता y ऍक्सिसचा लेफ्ट म्हणजे पॉझिटिव्ह येणार की निगेटिव्ह? y ऍक्सिसचा लेफ्ट. आता पॉझिटिव्ह हा y ऍक्सिस आहे, हा Positive. तुम्हाला मधली जी लाईन नाही, y ऍक्सिसच्या लेफ्ट. चूक बघा, हा x ऍक्सिस आहे Negative. आणि हा y ऍक्सिस आहे. y ऍक्सिसची लेफ्ट साइड म्हणजे कुठली? हा, हे बघा, राईटला पॉझिटिव्ह नंबर्स येतात आणि लेफ्टला काय असतात? Negative. बॉडी. हा, तर तुमची लाईन आहे ना अशी जाते बघा, इथून लेफ्टला 7 युनिट वर, म्हणजे अशी -7 मधून जाणार. मग हिचं इक्वेशन काय असणार? हिचं इक्वेशन लेफ्टला 7 युनिट बोलले, राईटला नाही बोलले. x इज इक्वल टू -7. कळतंय? राईटला बोललं, राईटला 5 युनिट बोललं तर ही इथून जाणार अशी 5 मधून राईट साइडला अशी जाणार. मग ही जर असेल तर हिचं x इज इक्वल टू 5. कळतंय का? Yes ma'am. तुम्हाला दिलं Yes, त्याप्रमाणे हिचं इक्वेशन जे आहे ते काय असणार आहे? x इज इक्वल टू -7. आता पुढे काय दिलंय? राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू x ऍक्सिस. x ऍक्सिसला पॅरलल म्हणजे y इज इक्वल टू समथिंग असणार. ऍट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट फ्रॉम इट अँड बिलो x ऍक्सिस. बिलो म्हणजे खाली, x ऍक्सिसच्या खाली. आता x ऍक्सिसच्या खाली कोणते नंबर आहेत? खाली y इज इक्वल टू समथिंग आहे, पण x ऍक्सिसच्या खाली कोणते नंबर आहेत? हा, निगेटिव्ह मग त्याचं इक्वेशन कसं बनेल? इक्वेशन कसं बनेल?
y is equal to negative something. हा y इज इक्वल टू किती युनिट दिलेत बिलो बिलो किती युनिट दिलेले आहेत तुम्हाला बिलो -5. 5 युनिट -5 5. बिलो बोललं तर आणि वरती बोललं अपवर्ड मध्ये अबाव बोललं तर मग प्लस येणार जसं वाय एक्सिसला राईट बोललं तर प्लस येणार लेफ्ट बोललं तर निगेटिव्ह येणार तसंच एक्स एक्सिस साठी वरती बोललं तर पॉझिटिव्ह येणार आणि खाली निगेटिव्ह बिलो बोललं तर निगेटिव्ह म्हणून याचं इक्वेशन येणार y इज इक्वल टू -5 कळलं हे लक्षात हो, ठेवायचं teacher. पुढच्या वेळेला मी परत विचारणार हे सोडवायचंय जेवढं शिकवलं तेवढं ठीक आहे Yes, Yes, ma'am. ma'am. एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायचं हे आता एक्झाम पर्यंत पण आणि नंतर पण आपल्या 10वीला पण याच्यामध्ये आहे हे सगळं आपल्या 10वीला पण आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचं ठीक आहे 11वी-12वीला पण येते. Okay, काय ma'am. ते मॅम 11वी-12वीला पण येते. हो ठीक आहे तर ते सोडवायचं जे आपलं झालेलं आहे 7.1 आणि 7.2 मध्ये जे जे झालंय ते सॉल्व्ह करायचं ठीक आहे Okay, ma'am. Bye. Good night. बाय गुड नाईट Bye, ma'am.